विषय लिहून घेऊ शकतात का आजचा विषय आहे आध्यात्मिक पतन किंवा आध्यात्मिक मृत्यू. यस, आजचा विषय आहे आध्यात्मिक पतन. या संदर्भात आजचा संदेश आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपण प्रगटीकरण काढणार आहोत. 3रा अध्याय, प्रगटीकरण 3रा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन आपण पाहणार आहोत आणि वचन वाचूया. नंतर त्या वाटाचे 2 भाग करून पुन्हा आपण ते समजणार आहोत. प्रगटीकरण 3रा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन या ठिकाणी काय सांगतं. आणि सार्दिस येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याला देवाचे 7 आत्मे आणि 7 तारे आहेत, तो असे म्हणतो, तुझी कामे मला ठाऊक आहेत. ती अशी की तू जिवंत आहेस असे तुला नाव आहे, परंतु तू मेलेला आहेस. म्हणजे या वाचनाद्वारे परमेश्वर आम्हाला प्रकाशन देत आहे का आमचं जीवन परमेश्वरासमोर उघडं आणि मोकळं आहे. म्हणून तिथे शब्द वापरला का तुझी कामे मला ठाऊक आहेत. म्हणजे आपण उठतो बसतो, काय विचार चालतं, हृदयात काय आहे, जिभेवर काय आहे, घरी काय आहे, बाहेर काय आहे, हे सर्व प्रभूपासून लपलेलं नाही. म्हणून प्रभूंनी या ठिकाणी स्पष्ट भाषेमध्ये सांगितलं. म्हणून म्हणलो या वाटाचे 2 भाग आपण करणार आहोत. इथं प्रथम लिहिलं का तुझी कामे मला ठाऊक आहेत, म्हणजे देव आपल्यावर नजर ठेवून आहे. प्रेज गॉड. यस, म्हणून तुमच्यातले चांगलेही काम परमेश्वर नोट करतो आणि आपल्यामधले वाईटही काम परमेश्वर नोट करतो. दोन्ही गोष्टी त्याच्यापासून लपलेल्या नाहीत. आणि म्हणून चांगल्या गोष्टीबद्दल परमेश्वर आपली फाट तापल का तू चांगलं करतो, पण जर वाईट गोष्टी आपल्यामध्ये आहे, प्रभूच्या विरुद्ध जर आपल्यामध्ये काही आहे, तर परमेश्वर या नाताने का तो आपला पिता आहे, आपण त्याची लेकर आहोत आणि जे काही अयोग्य असेल तो आम्हाला ते 100% काढणार. आणि म्हणून आजच्या या वचनाद्वारे परमेश्वर आम्हाला बोध करणार आहे. प्रेज गॉड. यस, परमेश्वर आम्हाला काय करणार आहे, बोध करणार आहे. बोध करणार आहे. जेणेकरून जर आम्हामध्ये काही असेल जे असं देवाच्या विरुद्ध आहे किंवा ज्यामुळं आमचं आध्यात्मिक पतन होऊ शकतं किंवा आध्यात्मिक मृत्यू होऊ शकतो, तर देव आज त्याद्वारे आम्हाला येणाऱ्या वचनाद्वारे त्याचा संकेत देईल, वॉर्निंग देईल, जेणेकरून आपण त्या गोष्टीपासून वाचायचं आणि जी वाट आणि जो मार्ग प्रभूने दाखवला तो मार्ग शेवटपर्यंत आम्हाला पूर्ण करायचा. प्रेज गॉड. हालेलुया. आमचं जीवन कोणाला ठाऊक आहे, देवाला. आणि म्हणून त्यांनी एक शब्द पुढे आम्हासाठी वापरलेला आहे. पुढे तो असं म्हणतो, रीड करूया पुढे काय लिहिलंय. तू जिवंत आहेस असे तुला नाव आहे. काय म्हणतो परमेश्वर आपल्याबद्दल, तू जिवंत आहेस असे तुला नाव आहे. पुढे लिहिलंय त्याच्या पुढं, परंतु तू मेलेला आहेस. परंतु तू मेलेला आहे. प्रेज गॉड. आपलं जीवन कोणाला ठाऊक आहे, देवाला. आणि देव आपल्या जीवनाबद्दल काय बोलतोय का तू जिवंत आहेस असे तुला नाव आहे. जिवंत आहे असे तुला नाव आहे. प्रथमतः या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊया. काय लिहिलंय, तू जिवंत आहे असे तुला काय आहे, नाव आहे. म्हणजे काय, पहिल्यांदा जर आपण आदमाद्वारे आपण आपलं जीवन पाहिलं तर आपलं जीवन पाप आणि शापानी भरलेलं होतं. पण येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला नवीन करण्यात आलं. काय करण्यात आलं, नवीन करण्यात आलं. आणि फक्त नवीनच नाही, आम्हाला जीवन करण्यात आलं. प्रेज गॉड. हालेलुया. आदमातून जे जीवन जगत होतो, कोणतं जीवन जगत होतो आपण, मेलेलं जीवन. कोणतं जीवन, मेलेलं जीवन, हारलेलं आणि पापाने भरलेलं जीवन. पण ज्यावेळेस येशू ख्रिस्तामध्ये आपण प्रवेश केला, जुनं जीवन संपलं आणि नवीन जीवनाची सुरुवात झाली, म्हणजे आपण जिवंत झालो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, आपल्याला नवीन जन्म किंवा नवीन जीवन कोणामध्ये मिळालं, येशूमध्ये. आणि म्हणून इथं असा शब्द वापरला का तुला नाव आहे का तू जिवंत आहे. म्हणजे तुला नाव आहे का तू ख्रिस्ती आहे. तुला नाव काय आहे, ख्रिस्ती. किंवा तुला नाव आहे विश्वासणारा. तुला नाव आहे ख्रिस्ती किंवा तुला नाव आहे विश्वासणारा. ज्या वेळेस आम्ही जगामध्ये होतो आणि ज्यावेळेस आम्ही प्रभूचा स्वीकार केला, आपण कोण झालो, ख्रिस्ती किंवा विश्वासणारे. ख्रिस्ती किंवा विश्वासणारे. इथपर्यंत समजलं का, आवड चाललंय, इथपर्यंत कळलं. मी या वाचनाची व्याख्या तुमच्या समोर मांडतोय. असं लिहिलंय का तुला नाव आहे का तू जिवंत आहेस. याचा अर्थ काय होतो, ज्यावेळेस आम्ही प्रभू येशूचा स्वीकार केला आपण जिवंत झालो. कसे झालो, जिवंत झालो. कारण आता आम्हामध्ये आम्ही नाही, कोणाचा आत्मा राहतो, ख्रिस्ताचा. आणि म्हणून इथं असं लिहिलंय की जसं आम्ही प्रभू येशू मध्ये येतो आपण ख्रिस्ती किंवा विश्वासणारे होतो. आपण स्त्री नाही, आपण पुरुष नाही, आपण बंदीवान नाही, आपण मोकळीक नाही, आपण ख्रिस्ती आणि विश्वासणारे आहोत. प्रेज द लॉर्ड. कोणामध्ये, येशूमध्ये. म्हणून इथं लिहिलंय का तुला नाव आहे का तू जिवंत आहे. म्हणजे आम्हाला काय नाव आहे, ख्रिस्ती. आम्हाला काय नाव आहे, विश्वासणारे. जेणेकरून आम्ही जिवंत आहोत. काय आहोत, जिवंत आहोत. पण पुढं परमेश्वर आमच्या डोक्यात एक नवीन प्रकाश टाकतो.
आणि तो प्रकाश काय टाकतो का तो म्हणतो का तू बाप्तिस्मा घेतला आणि म्हणून तुला विश्वासाने ख्रिस्ती, आणि तू स्वतःला म्हणतो का माझाही परमेश्वर जिवंत देव आहे आणि मी पण जिवंत आहे. पण ते म्हणतो मला विचार तू खरंच जिवंत आहे का, तुझी अवस्था काय. आणि म्हणून प्रभूने पुढे शब्द वापरला. काय शब्द वापरला त्याच वाचनामध्ये लिहिलंय, परंतु तू मेलेला आहेस. परंतु तू मेलेला आहेस म्हणजे तुला नाव आहे का तू जिवंत आहे. म्हणजे तुला काय नाव आहे विश्वासणारा, तुला काय नाव आहे विश्वासणारा, किंवा तुला काय नाव आहे ख्रिस्ती, तुला काय नाव आहे ख्रिस्ती, किंवा तुला काय नाव आहे ख्रिस्ती. पण तू लक्षात ठेव का तू आध्यात्मिकरित्या मेलेला आहेस. येस, प्रेज गॉड, हालेलुया. कळतंय ठिकाणी. येस, प्रभूला स्पष्ट करायचं का जर आम्ही पश्चातापी प्रार्थना करून प्रभूचा स्वीकार केला, बाप्तिस्मा घेतला आणि मग आता आम्ही एका चर्चच्या सहभागितेमध्ये आहोत, आम्ही मंडळीमध्ये आहोत, पण लक्षात ठेवा का याद्वारे हे ठरत नाही की तुम्ही जिवंत आहात. जोपर्यंत व्यक्तिगत आपलं पूर्ण समर्पण आणि देवाचं आज्ञापालन आमच्या जीवनामध्ये नाहीये, तर आपण प्रभूमध्ये असून देखील प्रभूमध्ये नसल्यासारखे आहोत. म्हणून आपलं पूर्ण जीवन देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करणारं पाहिजे. जे नवीन जीवनक्रम प्रभू येशूने आम्हाला दिलेला आहे, त्यासाठी आम्हाला पूर्ण आपलं देवाच्या मार्गात जे जे वचन आम्हाला प्रगट केले जातात, ज्याही आठवड्यात किंवा ज्याही वेळेस आम्ही बायबल उघडतो त्या वचनाचं मनन करणं आणि त्याप्रमाणे चालणं हे अत्यंत गरजेचं आहे. पण फक्त आम्हाला वाटतं की जर मी बाप्तिस्मा घेतल्याने, मी एखाद्या चर्चचा मेंबर झाल्याने, दरवेळेस माझी रेग्युलर फीस भरल्याने मला तारण मिळालेलं आहे, तर हे अत्यंत रॉंग आहे. ते म्हणतोय की तू आध्यात्मिकरित्या केव्हा संपला का, कारण जर तुझ्यामध्ये माझं आज्ञापालन नाहीये, तुझं मध्ये जर माझं वचनाचं अनुकरण नाहीये, तर तू आध्यात्मिकरित्या मेलेला आहेस. आध्यात्मिकरित्या आपण कसं झालोय, मेलेले आहोत. जे नवीन जीवन प्रभू येशूने दिलंय ते जीवन आम्हाला पूर्णतः समर्पित करायचंय. कोणाला? येशूला. आणि कोणाच्या मार्गात चालायचं आम्हाला? देवाच्या. आणि म्हणून बायबल सांगतं की जर तू माझ्यावर प्रीती करतो तर माझी आज्ञा पाळ. माझी काय पाळ? आज्ञा पाळ. किंवा जे काही मी माझ्या वचनाद्वारे तुला प्रगट करतो, मग ते एखाद्या मीटिंग मध्ये असेल, एखाद्या प्रार्थनेमध्ये असेल, व्यक्तिगत तुमचं बायबल वाचणं असेल, मग प्रभू तुम्हाला जे काही प्रगट करतो, देवाची इच्छा असते की तुमच्यात ते पूर्ण व्हावं, यासाठी तुमची आध्यात्मिक अवस्था जिवंत असावी. पण जर तुम्ही ते वचन दाबताय तर तुम्ही तुमचा आध्यात्मिक मृत्यू करत आहात किंवा तुम्ही स्वतःहून गळफास आध्यात्मिकरित्या घेत आहात. म्हणून या ठिकाणी देवाची इच्छा आहे की तू स्वतःला फक्त ख्रिस्ती विश्वासाला म्हणून समजू नको. 4 लोक तुला ओळखतात, 2 गीतं तुला गाता येतात, 4 वचने तुला माहिती, थोडी सुसवार्थ सांगतो. जर व्यक्तिगत माझ्या वचनाचं अनुकरण तू करत नाही तर लक्षात ठेव की तू जिवंत अवस्थेमध्ये नाही, तू मेलेल्या अवस्थेमध्ये आहे. आणि म्हणून इथं लिहिलं प्रगटीकरणाच्या पुस्तकात, सांग त्या मंडळीला का तुला नाव आहे का तू जिवंत आहे, पण तू व्यक्तिगतरित्या माझ्या समोर मेलेल्या अवस्थेमध्ये आहेस. प्रेज गॉड. वाचू या ठिकाणी. जर आपण करंथीकराचं पहिलं पुस्तक आणि 6वा अध्याय काढला, करंथीकराचं पहिलं पुस्तक आणि 6वा अध्याय 15, 16 आणि 17. तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत. आम्हाला कुणी विकत घेतलंय? देवाने. देवाने, येशू ख्रिस्ताने आम्हाला विकत घेतलं. म्हणून आपली अवयव कोणाची आहेत? ख्रिस्ताची. आणि म्हणून याचं पूर्ण समर्पण कोणाला पाहिजे? देवाला. आणि मग देवाचं वचन जे जे काही आम्हाला सांगतं, जे जे ते आम्हाला करून घ्यायची त्याची इच्छा बाळगतो, जे जे तो आम्हाला प्रगट करतो, आपण ते केलं किंवा करणं गरजेचं आहे. जर आपण त्या गोष्टी करत नाही, आपण त्या गोष्टी बायपास करून जातो, तर आपण स्वतः आध्यात्मिक मृत्यूच्या अवस्थेकडे चाललो. आपण स्वतः आपलं जीवन आध्यात्मिकरित्या संपवण्याच्या मार्गावर चाललेलो आहोत. पुढे काय लिहिलं? पुढे रीड करा. हे तुम्हाला ठाऊक नाही काय, तर मी ख्रिस्ताचे अवयव नेऊन ते कसबिनीचे अवयव कसे करावे काय? काय शब्द वापरला? ख्रिस्ताचे अवयव नेऊन कोणाच्या स्वाधीन? कसबिनी. कसबिनीच्या. पुढे काय लिहिले? असे न हो, जो कसबिनीशी जडला तो व ती एक शरीर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? बायबल सांगतं का तुमचे अवयव किंवा तुमचं जीवन हे कसबीनच्या स्वाधीन करू नका. कसबीन म्हणजे आता त्याचा अर्थ मोठा आहे, पण थोडक्यात मी सांगल का व्यभिचाराच्या स्वाधीन तुम्ही होऊ नका. कशाच्या स्वाधीन? व्यभिचार. आता व्यभिचार म्हणजे काय? व्यभिचार म्हणजे आमच्या डोक्यात जी कल्पना आहे ती छोटीशी. कशा प्रकारे? समजा एक पती पत्नी असेल, पण जर तो भाऊ कोणत्या दुसऱ्या स्त्रीबरोबर रिलेशन ठेवतो तर आम्ही त्याला काय म्हणतो? व्यभिचार. का? कारण तो तिच्या बरोबर विश्वासू नाही. पण व्यभिचाराची व्याख्या इथपर्यंत मर्यादित नाही. व्यभिचाराचा सेन्स असा होतो की जर तुम्ही फेथफुल नाहीये एका व्यक्तीबद्दल तुम्ही फेथफुल नाहीये, तुम्ही त्याच्याबरोबर असून देखील दुसऱ्या बरोबर तुम्ही जोडलेले आहात, याला म्हणतात व्यभिचार. म्हणजे आता मी कोणाबरोबर जोडलेले आहोत? ख्रिस्ताबरोबर. कोणाबरोबर जोडलेले आहोत? ख्रिस्ताबरोबर.
आम्हाला कुणाचे मार्ग लागू केलेले आहेत? ख्रिस्ताचे. आम्हाला कुणाचं जीवनक्रम लावून दिलेलं आहे? ख्रिस्ताचं. म्हणून त्या जीवनक्रमात चालायचं, त्या मार्गात आम्हाला चालायचं. पण जर ते मार्ग सोडून तुम्ही भलत्या मार्गात चालता तर तुम्ही व्यभिचार करता. आम्हाला त्याच्या मार्गात चिटकून चालायचं. आणि जर तुम्ही त्या मार्गात चालत नाही, ते मार्ग तुम्ही बायपास करता. नाही प्रभू, ही आज्ञा थोडीशी कठीण आहे. प्रभू, हे वचन नाही, जरा हार्ड चाललंय. प्रभू, या गोष्टी माझ्याकडून नाही होणार. तर तुम्ही जास्त त्या गोष्टी करत नाही, तुम्ही दुसऱ्या गोष्टी करता, तर तुम्ही प्रभू विरुद्ध व्यभिचार करता. कळतंय व्यभिचाराची व्याख्या? फक्त स्त्री पुरुषापुरती लिमिटेड नाही. जर देव म्हणतो काही गोष्ट करू नको, तर जर तुम्ही ती करता, तुम्ही काय करता? व्यभिचार. म्हणून जर देवाने आम्हाला सांगितलं की माझी आज्ञा पाळ, माझं वचन, माझं अंतःकरण तुला प्रगट करतं, आणि जे काही मी सांगतो ते तुझ्या जीवनात मला करण्याची परवानगी दे. पण जर तू तसं करत नाही, तर तू ते वचन दाबतोय, आणि ते वचन दाबणं म्हणजे आध्यात्मिक पतन होण्यासारखं आहे. म्हणून आम्हाला आपलं जीवन कोणाला समर्पित करायचंय? देवाला. कशासाठी? पुढे काय लिहिलंय? कारण तो असे म्हणतो की ती दोघे एक देह होतील. परंतु जो प्रभूशी जडला तो व प्रभू एक आत्मा आहे. हालेलुया. जो कुणाशी जोडला? प्रभूशी जडला तो व प्रभू एक आत्मा आहे. खूप मोठं वचन आहे. काय लिहिलंय? जो प्रभू संगती जोडला तो आणि प्रभू एक आत्मा आहे. प्रेज गॉड. या ठिकाणी आध्यात्मिक मृत्यू ह्या प्रकारे येतो जसं आम्ही आज्ञा मोडतो. काय मोडतो? आज्ञा मोडतो. जर तुम्ही देवाचं वचन पाळत नाही, तर तुम्ही देवाविरुद्ध वागता. तुम्ही देवाविरुद्ध वागता, आणि तेच आमच्या आध्यात्मिक मृत्यूचं कारण आहे. नाही, मी बाकी सर्व आज्ञा पाळतो. नाही, तू जरी बाकी सर्व पाळत असशील, पण जर तू ह्या गोष्टी करत नाही, तर तू हळूहळू आध्यात्मिक मृत्यू अवस्थेकडे तू वळत आहेस. कळते ठिकाणी. म्हणून व्यक्तिगत आम्हाला प्रत्येक वचनाबद्दल पूर्ण प्रयत्न करून तो पाळण्याचा प्रयत्न करायचा. प्रेज गॉड. अजून एक वचनाकडे आपण जाऊ. या ठिकाणी आपण रोमकरास पत्र 12वा अध्याय आणि 12वा वचन. यास्तव भावांनो, मी देवाच्या करुणामुळे तुम्हास विनंती करतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र, देवाला आवडता यज्ञ अशी सादर करून द्यावी. ओके. ही तुमची आत्मिक सेवा आहे. तुमची काय? आत्मिक सेवा आहे. यस. तुम्हाला कोणाला स्वाधीन व्हायचंय? देवाला. हे सर्व कसबिनीच्या स्वाधीन नाही, पापाच्या स्वाधीन नाही, पण कोणाच्या स्वाधीन करा? देवाच्या स्वाधीन. आणि देवाच्या स्वाधीन करणं म्हणजे काय? वाटण्याचं स्वाधीन करा. कोणाचं स्वाधीन? आता देव तुम्हाला कुठं दिसणार आहे का? नाही. आता परमेश्वर आम्हाला कशाद्वारे बोलतो? वचनाद्वारे. आणि म्हणून प्रभूचं जे काही त्या वाटण्याद्वारे आमच्यात करून घ्यायचंय ते त्याला करू द्या. ते त्याला करू द्या. कारण ह्याद्वारे तुमची आध्यात्मिक अवस्था अजून चांगल्या प्रकारे उभारून येते. तुम्ही आध्यात्मिकता स्ट्रॉंग होता, तुम्ही जिवंत होता. पण जर तुम्ही वचन दाबताय तर तुम्ही आध्यात्मिकरित्या मरण पावत आहात. पुढे काय लिहिलंय? स्लोली वाचूया एक एक शब्द. आणि या जगाशी समरूप होऊ नका. काय लिहिलंय? या जगाशी समरूप होऊ नका. कारण अनेकदा अनेक वचन येतात, ते आमच्या हृदयाला सांगतात की तुला या गोष्टी करायच्या. पण अनेकदा जगाचा प्रभाव किंवा जगाच्या गोष्टी आमच्यावर एवढ्या हवी झालेल्या असतात की आम्ही म्हणतो की प्रभू नाही, तू थोडासा एक्सक्यूज घे, एवढं माझ्याकडून होणार नाही. पण आपण न कळत काय साईडला करतो? देवाचं वचन. आपण त्याला लाईटली घेतो. नाही प्रभू ऍडजस्ट करून घे. प्रभू म्हणतो ऍडजस्ट करण्याची गोष्ट नाहीये. तू स्वतः आध्यात्मिक मृत्यूच्या अवस्थेकडे चाललाय. ऍडजस्ट तू मला करून घेत नाही, तू स्वतःचं जीवन ऍडजस्ट करून घेतोय, आणि तू आध्यात्मिक जिवंत असता तू मृत्यूकडे चाललाय. आणि आपण कोणाला म्हणतो काय करून घे? देवाला. प्रभू हे खूप जरा कडक चाललंय, हे तू थोडं काय करून घे? ऍडजस्ट करून घे. ते म्हणतो अरे मला ऍडजस्ट नाही, तुला ऍडजस्ट करून घ्यावं लागणार. तुला जीवनपणा सोडून कुठं जावं लागणार? मृत्यू अवस्थेकडे. कोणत्या अवस्थेकडे? प्रभूने तुला जीवन केलंय, आणि म्हणून जीवन जे जीवन आहे ते वचनाप्रमाणे चाललं नाही, तो जीवनपणा टिकून राहील. पण जर तू आज्ञा पाळला नाही तर तू मृत्यू अवस्थेकडे चालला, आणि तुला वाटतं की देवाने ऍडजस्ट करून घेतलं. नाही, तू स्वतःचं पतन स्वतःच्या हाताने ओढून आणलेलं आहे. पुढे काय लिहिलं? रीड करा. तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आपल्या मनाचे नवीकरण. आणि पुढे लिहिलंय स्वतःचे रूपांतर होऊ द्या. स्वतःचे काय होऊ द्या? रूपांतर होऊ द्या. कोणासारखं? ख्रिस्तासारखं. कोणासारखं? ख्रिस्तासारखं. आमचं रूपांतर होऊ द्यायचं. आमचं काय होऊ द्यायचंय? रूपांतर. कोणासारखं? ख्रिस्तासारखं. जे जीवनक्रम तो जगला, तोच जीवनक्रम कोणाला जगायचंय? आपल्याला. प्रेज गॉड. हालेलुया. हे जीवनक्रम आपण त्याच्या रूपांतर मध्ये होऊ देत नाही, तर स्वतः आपण आपली आध्यात्मिक उन्नती स्टॉप केली, आणि हळूहळू आपण मृत्यू अवस्थेकडे चाललेलो आहोत. पुढे वाचूया. यासाठी की देवाचा मनोदय जो उत्तम आणि आवडता आणि परिपूर्ण तो काय आहे याची तुम्हास पारख व्हावी. हालेलुया. पहा, इथं असं लिहिलंय का तुम्ही रूपांतर व्हा, तुमचं परिवर्तन होऊ द्या, जेणेकरून तुम्ही कोणाचं अंतःकरण समजू शकता? देवाचं. असा शब्द वापरला. देवाचा मनोदय काय आहे?
देवाचा मनोदय काय आहे? काय आहे? पुढे वाच. उत्तम आणि आवडता आणि परिपूर्ण तो काय आहे याची तुम्ही पारख करावी. याची तुम्ही काय करावी? पारख करावी. पण ती पारख कधी होईल? तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. रूपांतर होऊ द्या. काय होऊ द्या? रूपांतर होऊ द्या. अरे रूपांतर कशासाठी होऊ द्यायचं? हे रूपांतर का करायचं? तर त्याचं पुढे असं लिहिलंय, यासाठी की यासाठी की देवाचा मनोदय. एक मिनिट, रूपांतर होऊ द्या यासाठी की. कशासाठी? यासाठी की. यासाठी म्हणजे काय? देवाचा मनोदय काय आहे, देवाची इच्छा काय आहे. पुढे रीड करा. जो उत्तम आणि आवडता आणि परिपूर्ण तो काय आहे याची तुम्ही पारख करावी. म्हणून जोपर्यंत तुमचं रूपांतर आध्यात्मिकरित्या होणार नाही, तुम्ही पूर्णतः त्याची इच्छा समजू शकणार नाही. म्हणून ज्या ज्या वेळेस वचन तुमच्याकडे येईल, तुम्हाला ज्याही गोष्टी सांगल, तुम्ही त्याची परवानगी त्याला करायला दिली पाहिजे. आता पहा, हे वचन प्रोत्साहन देतं. काय देतं? प्रोत्साहन. प्रोत्साहन सगळे वेलकम करतात. हे वचन ज्ञान देतं. काय देतं? ज्ञान देतं. कसलं? बरं आणि वाईटाचं. मग ज्या वेळेस प्रोत्साहन देतं, आपण सर्व प्रोत्साहन डोळे बंद करून पूर्णता घेऊन जातो, नाही मस्तीच आहे. पण ज्यास हे वचन आम्हाला बरं आणि वाईटाचं ज्ञान सांगतं, पण त्यावेळेस ज्या प्रकारे आपण त्याला सहमत झालं पाहिजे, आपण त्याला सहमत होत नाही. मग जे सोपं वाटतं ते आपण करतो, पण जे कठीण वाटतं आपण त्याला बायपास करतो. ते म्हणतो का तू पूर्णतः मला समर्पित होत नाहीस. त्याच प्रकारे वचन बोध देखील करतं. काय करतं? बोध करतं. म्हणजे आपल्यात काय नाकर्तेपणा आहे, आपल्यात काय चूक आहे, त्याच्यावर देखील प्रभू काय ठेवतो? बोध ठेवतो. काही तुझ्यातून काय कर, काढून टाक. पण तेही आपण काय करतो? त्याला अडवतो. जर नम्र असेल तर तो मान्य करतो, होय प्रभू मी चुकलो. पण अनेक लोक त्याला मान्य होत नाहीत. तू स्वतः आध्यात्मिकरित्या मृत्यू पावत आहेस. आणि फक्त तेवढंच नाही, तर हे वचन देवाची इच्छा देखील आम्हाला काय करतं? प्रगट करतं. मग देवाची इच्छा ही देखील इच्छा आहे का? जा आणि जगाला शुभ वर्तमान सांग, ज्या जगासाठी जाऊन प्रार्थना कर. पण जर आपण ते करत नाही तर आपण वचन दाबतो. काय दाबतोय? वचन दाबतो. आणि ते वचन दाबणं म्हणजे स्वतःला मृत्यू अवस्थेमध्ये घेऊन जाण्यासारखं आहे. आणि म्हणून आज काही लोक आपल्या मनाच्या व्यर्थपणाने बायबल फॉलो करतात. जेवढं त्यांना आवडतं तेवढं ते घेतात. जर ते पटत नाहीये, मग हे पास्टर नको, त्यांचं पटतंय कारण तिथून मला जास्त टोचणी बसत नाही, मग मी ते फॉलो करणार. या प्रकारे तू तुझ्या मनाने ऍडजस्टमेंट करतो, पण लक्षात ठेव की तू स्वतः आध्यात्मिक मृत्यूच्या अवस्थेकडे चाललेला आहेस. तुला नाव असेल का तू ख्रिस्ती, तुला नाव असेल तू विश्वासणार आहे, तू चर्चमध्ये कदाचित एक लोकांसमोर ऍक्टिव्ह मेंबर असेल, पण ते म्हणतो का जगाच्या नजर तू ऍक्टिव्ह आहे, त्याच्याशी मला घेणं नाही, माझ्या वाटण्यात तू किती ऍक्टिव्ह आहे हे तू मला सांग. कदाचित आम्ही चर्चमध्ये कसं असू, खूप ऍक्टिव्ह आहे, आणि खूप ते ब्रदर इकडे असतात, तिकडे असतात, ते सिस्टर ते करतात, हे करतात. ते म्हणतो तिथं किती ऍक्टिव्ह आहे मला नाही, मला वाटण्यात की तू किती ऍक्टिव्ह आहे ते मला सांग. तुझं समर्पण व्यक्तिगत किती आहे हे मी पाहतो. तर आम्हाला प्रभूमध्ये जिवंत राहण्यासाठी व्यक्तिगत वचनाचं पालन करणं खूप गरजेचं आहे. जर वचन आम्ही बायपास करत आहोत तर आम्ही आध्यात्मिकरित्या मृत्यूच्या अवस्थेकडे चाललेलो आहोत. पुष्कळ लोकांना प्रार्थना येते, पुष्कळ लोकांना आराधना येते, काहींना वचन वाचता येतं, काहींना वचन सांगता येतं, कुणाला प्रोफेसी येते, कुणाला भूतांना पळवता येतं, कुणाला आजारांना मोकळं करता येतं, कुणाला सुवार्थ सांगता येते. आणि मग अनेकदा असं वाटतं का चला मी तर आता प्रभूमध्ये नॉर्मल लेखच्यापेक्षा जास्त हाय लेवलवर. कळतं मी काय सांगतो? काही लोकांना काय येते? प्रार्थना, काही लोकांना आराधना, काही लोकांना वाद्य, काही लोकांना शिक्षण देता येतं वाचनाचं, काही लोक प्रभूच्या नावात चिन्ह चमत्कार करतात, काही भूत पळवतात, काही भविष्य सांगतात. पण आम्हाला असं वाटतं की आता मी सर्वसामान्य लोकांपेक्षा थोडं वरच्या पातळीवर आहे, वरच्या पातळीवर, मी तर आता आध्यात्मिकरित्या मृत्यू पावणारच नाही. पण ते म्हणतो का तू काय ज्या गोष्टी करतो त्या तुझ्यामुळे होत नाही, त्या माझ्या उपस्थितीमुळे होतात. आता मेन आपण स्टडीकडे येत आहोत. कदाचित तुम्ही आराधना, कदाचित तुम्ही प्रार्थना, कदाचित तुम्ही वचनाचं शिक्षण, कदाचित तुम्ही भूत पाळवता, तू जे काही करतो ते तुझ्यामुळे नाही, ते तर माझ्यामुळे होतो. तू व्यक्तिगत किती विश्वास आहे माझ्या वचनाबरोबर हे मी पाहतो. आणि जर तू व्यक्तिगत वचन फॉलो करत नाही तर तू आध्यात्मिकरित्या मरणाच्या अवस्थेमध्ये पोहोचलेला आहे. जग टाळ्या वाजवल, जग प्रशंसा करल, पण मी जगाच्या गोष्टीकडे पाहत नाही, मी व्यक्तिगत पाहतो का वचनामध्ये तू किती ऍक्टिव्ह. प्रेज गॉड. आदम आणि हवा ज्यावेळेस त्यांनी पाप केलं ते लपू लागले. प्रभूला माहित नव्हतं का पाप केलंय, आणि त्यांना माहित होतं प्रभूपासून आम्ही लपू शकत नाही. ते त्यांचं आध्यात्मिक पतन होतं. त्यांचं काय होतं? आध्यात्मिक पतन. ते आध्यात्मिक त्या मरण पावले होते. पण या ठिकाणी त्यांना जाणीव होती का आम्ही चुकलो. त्यांना काय होती? जाणीव होती. जाणीव होती का आम्ही चुकलो. पण आज अनेक अशी लोक आहेत का त्यांना जाणीवच नाही की ते चुकतात. त्यांना वाटतं नाही आम्ही तर प्रभूत आहेत,
आमचं पूर्ण फॅमिली प्रभूमध्ये नाही, आम्ही चर्चमध्ये गायला असतो. नाही माझा मुलगा संदेश सांग, नाही आम्ही वाद्य वाजवतो. येस, ह्या सेवेद्वारे असं समजू नका का तुम्ही आध्यात्मिकरित्या जिवंत आहात. तुम्ही व्यक्तिगत किती वागण्याचं अनुकरण करता हे परमेश्वर चेक करतो. आपण काय म्हणतो, माझी फॅमिली कुठे आहे? चर्चमध्ये. मास्टरांना विचारा, आपली पूर्ण फॅमिली चर्चमध्ये ऍक्टिव्ह फॅमिली. ते म्हणतो त्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट, त्यांच्याकडून मी तुझं सर्टिफिकेट नाही घेणार, मी व्यक्तिगत तपासणार का माझं वचन तू किती फॉलो करू. मी हे वचन ह्यासाठी घेतो का प्रभू म्हणला का आज अनेक लोकांना वाटतं का आम्ही जिंकलं, आम्ही फुलफिल झालो. हे काय नाव आहे आपलं, 4 लोकांना माहिती आहे आपली फॅमिली सगळ्यात पुढे बसलेली असती, प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे आहे. ते म्हणतो आता ते भाग पडतं म्हणून तू करतो, पण तू व्यक्तिगत किती विश्वासू आहे वचनामध्ये हे मी चेक करतो. ते काय झालंय, तर ट्रेंड मांडला, काय बांधलाय का चला एक देव कोणतरी पाहिजे म्हणून चला प्रभू येशू आम्हाला मिळाला, सहभागिता असती म्हणून गेलो, संडेच्या चर्च आता सुट्टी असती म्हणून चर्चला गेला, काही ना काही ऑफरिंग द्यावं लागती म्हणून तू दिली. पण तू जे ते करतो ते आत्म्यातून करतो का, आणि खरंच तेवढं तुझं व्यक्तिगत समर्पण आहे का फक्त तेवढ्याच गोष्टीमध्ये तू स्वतःला समतो का मी समजतो का नाही मी पूर्ण केलं. पुढे आपण वळणार आहोत टॉपिक, इथपर्यंत समजून घ्या क्लिअर का फक्त ह्या गोष्टी केल्याने देवाच्या नजरेत तुम्ही ऍक्टिव्ह होत नाही. परमेश्वर चेक करतो का तू व्यक्तिगत वचनाला धरून आहेस का. जग इम्प्रेस होईल त्या गोष्टी पाहून, परमेश्वर इम्प्रेस होणार नाही. प्रभू म्हणाल व्यक्तिगत लाईफ दाखव, तसं करतो का, तू जे करतो त्याचं प्रतिफळ नक्की देईल, पण पहिले व्यक्तिगत लाईफ सांग त्यावेळा तू फेथफुल आहेस का मला. जग तुझ्या भापक्यामध्ये येऊन जाईल, जग तुझ्या बरोबरच्या गोष्टीमध्ये येऊन जाईल, पण मी नाही येणार. मी अंतःकरण पाहणारा परमेश्वर आहे. प्रेज गॉड, हालेलुया. ओके, वळूया वचनाकडे. एलीचं जीवन आपण पाहूया म्हणजे आम्हाला थोडंसं अजून कळलं. 1 शमूएल काढा, 2रा अध्याय. आता या ठिकाणी आपण हफनी आणि फिनास बद्दल पाहणार आहोत. कोणाबद्दल? हफनी आणि फिनास. हफनी आणि फिनास हे याजक होते. कोण होते? याजक होते. म्हणजे हे आध्यात्मिक हे का नाही आहेत, कारण ते कोण आहेत? याजक आहेत. येस, ते याजक आहेत. मग ते आध्यात्मिक जिवंत आहेत का मेलेले आहेत? जिवंत आहेत. कोणाची सेवा करतात? देवाची. येस, ते परमपवित्र स्थानात आहेत. ते कुठे? परमपवित्र स्थानात, देवाच्या मंदिराची सेवा करतात. पण जीवन पहा त्यांचं कसं आहे. वाचू या ठिकाणी आपण 1 शमूएल 2रा अध्याय 15 वचनापासून 17 वचनापर्यंत वाचू आपण. आणि त्यांनी मेज जाळण्याच्या आधीच याजकाचा चाकर येऊन यज्ञ करणाऱ्याला म्हणत असे की याजकासाठी मांस भाजण्यास दे, कारण तो तुझ्यापासून शिजलेले मांस घेणार नाही तर कच्चे घेईल. आणि जर त्या मनुष्याने त्याला असे म्हटले की अगोदर ते मेज जाळतीलच, मग तुझ्या जीवाची इच्छा होईल तेवढे तू घे, तर तो म्हणे असे नको, पण तू आत्ताच दे, नाहीतर ते मी बळाने घेईन. हे त्या तरुणाचे पाप यहोवाच्या पुढे फार मोठे होते, कारण मनुष्य यहोवाच्या अर्पणाला कंटाळली. कोणाबद्दल लिहिलंय? हफनी आणि फिनास. कोणाबद्दल? हफनी आणि फिनास. हफनी आणि फिनास कोण आहेत? याजक. कोण आहेत? याजक. साध्या भाषेमध्ये प्रभूचे सेवक. प्रभूचे सेवक आहेत, बरोबर. प्रभूच्या मंदिरात काय करतात? सेवा करतात. पण देवाचं भय आहे का त्यांच्या? नाही, तरी देखील सेवक आहेत का? यस, मंदिरातलं अर्पण मारतात, मंदिरातलं अर्पण मारतात, देत नाही तर जबरदस्ती घेतात, तरी पण सेवक आहेत का नाही? आहेत. आहे. 22 वचन वाचा. आणि एली फार म्हातारा होता आणि आपले मुलगे सर्व इस्रायलांशी कसे वागले आणि सभामंडपाच्या दाराजवळ ज्या बाया सेवा करीत त्यांच्याशी ते कसे निजले हे सर्व त्यांनी ऐकले. काय लिहिले आता? त्यांनी काय केलं? व्यभिचार केला. काय केलं? व्यभिचार. कोण आहे ते दोघं? सेवक आहेत. सेवक आहेत. कोण आहे दोघं? सेवक. पण काय करतात? व्यभिचार. पण त्यांच्या हिशोबाने आम्ही तर सेवक आहेत. आम्ही तर कोण आहेत? सेवक. सेवक आहेत. आम्ही तर प्रभूची सेवा करतो. पण ते म्हणतो का ती सेवा कदाचित जग पाहतंय, पण मी तुझं व्यक्तिगत जीवन पाहतो का तू माझं भय आणि माझी आज्ञा व्यक्तिगतरित्या किती पाळतो. प्रेज गॉड. येस, अर्पण ते चोरायचे आणि फक्त तेवढंच नाही तर व्यभिचार देखील ते करत होते. आणि म्हणून या ठिकाणी हे प्रभूचे सेवक असता देखील त्यांना वाटायचं नाही प्रभूनीची सेवक आहे आम्हाला दिलेली, प्रभूनीच आम्हाला नवीनपणाने हे जीवन दिलेलं आहे, प्रभूनीचं सेवकाईने ब्लेस केलंय. पण ते म्हणतो जरी सेवकाई जे दान वरदान मी तुला दिलंय, पण याचा अर्थ हे होत नाही का याद्वारे मी तुला स्वर्गात प्रवेश देईल. तू व्यक्तिगत माझं वचन किती पाळतो हे मी चेक करतो, तू माझं भय किती धरतो हे मी चेक करतो.
आणि म्हणून या ठिकाणी देवाची इच्छा नव्हती काही मरण पावेल, आणि म्हणून परमेश्वरने काय केलं बायबल या ठिकाणी सांगतं. पुन्हा आपण प्रगटीकरण 3 अध्याय 2 वचन वाचू आणि पुन्हा इथे येणार आहोत. इथं हात राहू द्या. प्रगटीकरण 3 अध्याय आणि 2 वचन काय सांगतं? तू जागृत हो आणि ज्या उरलेल्या गोष्टी मरायला टेकल्या आहेत त्या स्थिराव. काय शब्द वापरला? हा, तू जागृत हो आणि ज्या गोष्टी मरायला टेकलेल्या आहेत त्या तू काय कर? स्थिराव. स्थिर कर. म्हणजे तू भले माझी सेवा करतो पण तुझ्यामध्ये माझं आज्ञा पालन नाही, तुझ्यामध्ये माझं भय नाही. म्हणून तो काय म्हणतो? तू काय हो? जागृत हो. आणि म्हणून एलीच्या मुलांना देखील हफनी आणि फिनासला प्रभूने संधी दिली आणि स्वतः त्याचा वडील त्यांच्याशी बोलला. वाचूया पुन्हा 1 शमूएल 2 अध्याय आणि त्याचं या ठिकाणी आपण 23 वचन वाचूया. 23 वचन. तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही अशी कृत्य का करता? कारण तुमची कुकर्मे या सर्व लोकांपासून मी ऐकत आहे. 24. माझ्या मुलांनो, असे करू नका, कारण जे वर्तमान मी ऐकतो ते बरे नाही. 25. जर कोणा माणसाने माणसाविरुद्ध पाप केले तर देव त्याचा न्याय ठरविल, परंतु जर कोणा माणसाने यहोवाच्या विरुद्ध पाप केले तर त्याच्यासाठी कोण विनंती करील? कोण बोलतोय? त्याचे वडील. कोण बोलतोय? त्याचे वडील. पहा, या ठिकाणी हा हफनी आणि फिनास हे चुकतात. आध्यात्मिकरित्या ते मरण पावत आहे. देवाची इच्छा आहे की त्यांनी मरावं, म्हणून परमेश्वर त्यांच्याशी बोलतो त्याच्या वडिलांद्वारे का तुम्ही जे कृत्य करता ते प्रभूच्या विरुद्ध आहे. तुम्ही हे समजू नका का तुम्ही याजक हे म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी सर्व ब्लेसिंग्स भेटतील. नाही, तुम्ही तुमचं जीवन प्रभूच्या वचनाप्रमाणे सरळ करा. पण बायबल सांगतं त्यांनी वडिलांचं पण ऐकलं नाही. आणि जर पुढच्या अध्यायामध्ये जर तुम्ही रीड केलं पुढचं वचन जे आहे 27 आणि 29 वचनामध्ये, तर बायबल सांगतं पुन्हा एकदा व्यक्तीद्वारे परमेश्वर त्या कुटुंबाची भेट घेतली. वाचूया ते वचन आपण. 27 वचन वाचूया. 2 अध्याय 27 वचन. आणि देवाचा एक माणूस एलीकडे येऊन त्याला म्हणाला, यहोवा असे म्हणतो, तुझ्या बापाचे घराणे मिस्रात फारोच्या घरी दास्यात राहत असता मी त्याला प्रगट झालो नाही काय? पहा, एक सर्वसामान्य माणूस जो देवाचा सेवक आहे तो येऊन या कुटुंबाशी बोलतो. बरोबर? देवामध्ये आणि लोकांमध्ये संपर्क व्हावा म्हणून प्रभूने कोण म्हणला होता? याजक. कोण म्हणला होता? याजक. पण याजकाचेच कान उघडावे म्हणून एक सर्वसामान्य माणूस प्रभूने काय केला? उभा केला. काय केला? उभा केला. का? कारण त्याचं आध्यात्मिक पतन किंवा आध्यात्मिक मृत्यू हो नाही. पण बायबल सांगतं का त्याचं देखील त्यांनी ऐकलं नाही. आणि मग जर पुढचा इतिहास त्यांचा तुम्ही वाचला तर 4थ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की एक लढाई होणार होती आणि त्या ठिकाणी ज्या कराराचा कोष मागवला, कराराचा कोष घेऊन कोण गेले? हफनी आणि फिनास. कराराचा कोष ते वाहत होते आणि त्यांचा विश्वास होता की आम्हाला विजय मिळणार, आम्हाला विजय मिळणारच, कारण देवाचा कोष आमच्या बरोबर आहे. पण जर आपण बायबल वाचलं 4थ्या अध्यायामध्ये कराराचा कोष नेऊन देखील ते लोक लढाई हारले का जिंकले? हारले. आणि हफनी आणि फिनास काय झाले? मेले. का? कारण त्यांचं आध्यात्मिक मृत्यू जस त्यांनी आज्ञा मोडली त्याच वेळेस आली होती. कळत्या ठिकाणी लोकांना माहित नव्हतं का? लोकांना माहित होतं. लोकांना माहित होतं पण तोंड उघडायची ताकद त्या ठिकाणी कोणामध्ये? कळत्या ठिकाणी हफनी आणि फिनास जे अर्पण चोरायचे तर लोकांना अर्पण चोरायचे ना, मग लोकांना माहित नव्हतं का? ज्यास कराराचा कोष आणायचा होता यांचं काम नव्हतं का म्हणायचं का नको हे आम्हाला याजक, कारण हे याजक प्रभूला समर्पित नाही. पण ते अनेकदा आम्हाला असं पाहायला मिळतं की अनेक चर्चमध्ये पण आम्हाला गडबड घोटाळे दिसतात. आम्हाला दिसतं रॉंग आहे पण तरी पण आपण डोळे काय करतो? बंद करतो. आपण तो नाही चाललंय ते चालू द्या, जेवढं उत्तम आहे तेवढं. या लोकांनी ते केलं आणि ती शिक्षा त्यांनी भोगत आणि त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी 30,000 लोक मरण पावले. कळतं या ठिकाणी कोण होते? प्रभूचे सेवक. येस, याजक लोक होते. कोण होते? याजक. त्यांना वाटायचं का आम्ही जिवंत आहोत, पण ते केव्हा मेले हे त्यांना देखील कळलं नाही. ते मोठ्या विश्वासाने कराराचा कोष घेऊन गेले का नाही कराराचा कोष आम्ही त्या ठिकाणी घेऊन जाऊ, आम्हाला 100% विजय मिळेल. पण सर्व गणित उलट झालं. त्यांना कळलं पण नाही की त्यांना मृत्यू येणार. का? कारण त्यांचं आध्यात्मिक पतन किंवा आध्यात्मिक मृत्यू त्याच वेळेस झाला होता ज्यास त्यांनी देवाची आज्ञा मोडली होती. पण ते सेवेत होते. कशामध्ये होते? सेवेमध्ये. म्हणून मी म्हणतो की आम्हाला वाटतं मी चर्चमध्ये हे काय माझ्या हातामध्ये बायबल आहे, मला प्रार्थना येते, मला संदेश सांगता येतो, मी प्रभूच्या नावात गोष्टी करू शकतो. ते म्हणतो कसं तुला वाटतं तू जिवंत आहे पण चेक कर का तुझं पूर्ण समर्पण मला आहे का? तुझं पूर्ण वचनाचं अनुकरण तुझ्यामध्ये आहे. जर तू फक्त आता ज्या गोष्टी त्या बुद्धीने करतो
आणि तुला वाटतं का नाही मी फुलफिल झालो, तर लक्षात ठेव काय तुझा गैरसमज, तुला देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. कारण तारण होतं, पण तू केव्हा आध्यात्मिकता मरण पावला हे तुला देखील समजलं नाही. कळत्या ठिकाणी त्या लोकांना कळलं नाही आत्मीयती नसतं आम्ही देवाच्या नजरेत मेलेलो आहेत म्हणून. त्यांना वाटत नाही आम्ही याजक आहेत. आम्ही कोण आहेत? याजक. त्याच प्रकारे वाटतं नाही आम्ही ख्रिस्ती आहेत, आम्ही विश्वासदार आहेत. पण ते म्हणतो चेक कर तू जिवंत आहे का मेलेला आहेस. फक्त चर्चला जाऊन बसल्याने, दान दिल्याने आणि पास्टरच्या ओळखीद्वारे तुला त्या ठिकाणी जागा मिळणार नाही. व्यक्तिगत माझं वचन तू किती मान्य करतो, जे तारण मी तुला दिलंय ते टिकवण्याचा तू किती प्रयत्न करतो हे मी चेक करतो. कळते ठिकाणी. म्हणून मी म्हणलो चर्चमध्ये किती ऍक्टिव्ह आहे त्यापेक्षा तुम्ही वचनामध्ये किती ऍक्टिव्ह आहे परमेश्वर हे चेक करतो. कारण तो ऍक्टिव्हनेस कदाचित लोकांचं मन जिंकण्यासाठी असेल, तो ऍक्टिव्हनेस कदाचित लोकांचं आकर्षण मिळवण्यासाठी असेल, पण ते म्हणतो का अंतकरण मी बघतो. अंतकरण कोण बघतं? परमेश्वर बघतो. म्हणून देव म्हणतो का आपलं पूर्ण प्रभूचं जे आपलं जे जीवन आहे ते प्रभूला तू काय कर? समर्पित कर. देवाची वचन पाळ, म्हणजे तुझं आध्यात्मिक पतन होणार नाही, तू आध्यात्मिकरित्या मरण पावणार नाही. हे तर आम्हाला वाटतं का नाही मला तर काय आता मी प्रभूमध्ये कब्रस्तान मला फिक्स आहे. कब्रस्तान तुला फिक्स आहे, पण त्या ठिकाणची जागा फिक्स आहे का? येस, इथं मेंबरशिप असताना आम्हाला कुठं शरीर मिळेल तर कुठं नेणार, पण तिकडची जागा आपण फिक्स केली का? म्हणून ज्या प्रकारे ते दोघं प्रभूचे सेवक होते आणि त्यांना वाटत नाही आम्ही तर सेवा करतो, ते म्हणतो का जगाच्या हिशोबाने मी बघत नाही, मी तुझं व्यक्तिगत समर्पण किती आहे हे मी चेक करणारा परमेश्वर आहे. प्रेज गॉड. हालेलुया. कळतंय का? आवड चाललंय. हा, आता एक पुढचं उदाहरण मी घेणार शाऊलाबद्दल. किती लोकांना शाऊल माहिती आहे? ओके. शाऊलाला प्रभूने कोणता अभिषेक दिला? राजाचा. कोणता अभिषेक दिला? राजाचा. आणि हे एक प्रकारचं दान होतं. एक प्रकारचं काय होतं? दान होतं. एक गिफ्ट होतं की त्याला प्रभूने त्याला राजा बनवून टाकलं. आणि त्याला आता कोणाची आज्ञा पाळायची आहे? देवाची. पण बायबल सांगतं दोन ठिकाणी त्यांनी कोणाची आज्ञा मोडली? देवाची. जर बायबल आम्ही वाचलं तर तुम्हाला फक्त माहितीसाठी, जर तुम्ही 1 शमूएल 10 अध्यायाने पहिलं वचन जर वाचलं त्यामुळे तुम्हाला कळलं की त्या ठिकाणी अभिषेक झाला. काय झाला? अभिषेक. आणि जर तुम्ही 13वा अध्याय आणि त्याचं 8, 9 आणि 10 वचन वाचाल तर या ठिकाणी एक अशी घटना होती का त्या ठिकाणी त्याला शमूएल म्हणतो का मी येऊपर्यंत तू अर्पण द्यायचं नाही. पण त्यांनी काय केलं? त्यांनी पाहिलं की लोक जाऊ लागले, त्याचे जे लोक होते ते काय करू लागले? जाऊ लागले. आणि म्हणून त्यांनी घाईने काय कापून टाकलं? अर्पण. आणि म्हणून त्या ठिकाणी बायबल सांगतं, ओके काढूया आपण ते वचन या ठिकाणी. 13वा अध्याय काढा. 1 शमूएल 13वा अध्याय. हा, 8 पासून रीड करा. आणि शमूएलाने नेमलेल्या मुदतीप्रमाणे तो 7 दिवस थांबला, परंतु शमूएल गिलगालास आला नाही आणि लोक त्याच्यापासून निघून जाऊ लागले. तेव्हा शाऊलाने म्हटले, होमार्पणे व शांतार्पणे इकडे माझ्यापाशी आणा. मग त्याने होमार्पण अर्पिले आणि असे झाले की त्याने होमार्पण अर्पण्याची समाप्ती केल्यावर पहा शमूएल आला. आणि तिथं असं लिहिलं की त्याला काय सांगितलं होतं? तुला अर्पण द्यायचंय, पण मी जो वेळ सांगितलाय त्या वेळेच्या वेळ हुसपर्यंत तुला अर्पण द्यायचं नाही. पण तो वेळ झाला पण तो तिथे पोहोचला नाही. आणि म्हणून हा स्वतःहून तिथे काय देऊ लागला? अर्पण. आणि त्यांनी कोणाची आज्ञा मोडली? देवाची. कोणाची आज्ञा मोडली? देवाची. पुढे काय झालं? वाचू या ठिकाणी आपण. पहा शमूएल आला आणि शाऊल त्याला सलाम करायला बाहेर निघून गेला. तेव्हा शमूएल म्हणाला, तू काय केले आहे? शाऊलाने म्हटले, कारण मी पाहिले की लोक माझ्यापासून निघून जाऊ लागले आणि नेमलेल्या दिवसाच्या आत तू आला नाहीस आणि पलिष्टी मिकमाश येथे जमले. ओके, आता 14 वचन वाचूया. 14 वचन. परंतु आता तुझे राज्य चालू राहणार नाही. कोण बोलतोय? परमेश्वर कोणाद्वारे बोलतोय? शमूएलाद्वारे. तुझं राज्य आता अधिक काळ राहणार नाही. पुढे काय लिहिलंय? यहोवाने आपल्या मनासारखा मनुष्य शोधून त्याला आपल्या लोकांचा अधिपती होण्यास नेमले आहे. ओके, काय शब्द वापरला? प्रभूने आपल्या मनासारखा व्यक्ती शोधून. म्हणजे प्रभूने कोणाला शोधलं होतं? दाविदाला. पण अजून दाविदाचा अभिषेक झालेला नाही. पहा या ठिकाणी त्यांनी काय मोडली? देवाची आज्ञा मोडली. तरी पण कोणत्या सीटवर बसलाय तो? राजाच्या. कोणाच्या सीटवर बसलाय? राजाच्या. आणि पुढे जर आपण वाचत गेलो तर प्रभूनी लगेच त्याला गादीतून खाली पाडलं नाही. त्याला संधी होती, त्यांनी काय करावा?
पश्चाताप. आणि म्हणून त्याला पुन्हा एकदा लढण्याची संधी आली अमलेकी लोकांबरोबर. आणि त्याने त्याला सांगितलं होतं का ज्या तू तिथं जाशील तिथं काहीच जिवंत ठेवायचं नाही, सर्व मारायचं आणि सर्व जाळून टाकायचं. पण बायबल सांगतं की त्यांनी तसं केलं नाही. ज्या गोष्टी नासक्या आहेत, काय लिहिलं बायबलमध्ये, ज्या गोष्टी नासक्या त्या जाळल्या, आणि ज्या गोष्टी चांगल्या आहेत तो काय करून आला, घेऊन आला. म्हणजे इथं पुन्हा त्यांनी कोणाची आज्ञा मोडली, देवाची. मग या ठिकाणी माझा उद्देश असा आहे का प्रभूने मला असं सांगितलं की 2 ठिकाणी पहिल्यांदा मी सांगितलं की मी दुसरा निवडलाय, पण मी त्याला गादीतून काढलं खाली नाही, तर तुला बसून ठेवलं की तू सुधरशील. सुधारला का नाही. पुन्हा एकदा एक लढायला पाठवलं, आज्ञा पाळायला लावली, पाळली का आज्ञा, नाही. मग प्रभूने कुणाचा अभिषेक केला, दाविदाचा. कुणाचा अभिषेक केला, दाविदाचा. मग दाविदाचा अभिषेक केल्यानंतर गादीवर कोण बसतोय, शाऊल राजा होता, बरोबर, शाऊल राजा होता, 2दा आज्ञा मोडली, बरोबर. प्रभू म्हणला का तुझं राज्य तुझ्यापासून मी काढून घेणार आहे आणि मी मला आवडणारा निवडलेला आहे. मग अभिषेक कोणा झाला आता, दाविदाचा. गादीवर कोण बसला पाहिजे, येस दावीद बसला पाहिजे होता, पण दावीद बसलाय का, नाही. कोण बसलाय, शाऊल. का, कारण परमेश्वर शाऊलला संधी देत होता, काय देत होता त्याला, संधी देत होता, तू पश्चाताप करावा, तू काय करावा, पश्चाताप करावा. पण ज्या वेळेस शमूएल त्याच्याबरोबर बोलला का देवाने तुला नाकारलंय आणि तो म्हणतो का नाही तू माझ्याबरोबर चल, तू जरा जायला तयार नव्हता, बायबल सांगते धगाचा काठ पाडला, कुणी, शाऊलाने, कुणी, शाऊलाने. कोणाचा, शमूएलाचा. म्हणजे त्याच्यामध्ये थोडीही नम्रता राहिलेली नाही. पण गादीवर कोणता बसलाय, शाऊल. शाऊल कोणत्या गादीवर, राजाच्या. प्लीज लक्षपूर्वक आहे, गादीवर कोणता बसलाय, राजाच्या. कळतंय ठिकाणी. आता पहा, राज्याभिषेकचं गिफ्ट दान कुणी दिलं होतं, देवाने. लोकांच्या नजरेत तो काय आहे, राजा आहे, राजा. पण तो आध्यात्मिकरित्या केव्हा मेला हे लोकांना कळलं का, नाही. कळतंय ठिकाणी. पण त्याला वाटायचं का नाही लोक माझी प्रशंसा करतात, लोक मला राजा म्हणतात. त्याच प्रकारे आम्हाला वाटतं की मी प्रार्थना करतो, मी आराधना घेतो, मी संदेश सांगतो, मी लोकांमध्ये कार्य करतो, पण ते म्हणतो तू कधी आज्ञा म्हणून तुझं कधी पतन झालंय हे तुला पण कळलं नाही. शाऊलाची कीर्ती सर्वत्र पसरलेली होती, त्याला लोक काय समजायचे, राजा. पण देवाच्या नजरेत तो राजा होता का, नाही. देव म्हणतो का मी तुला त्याच वेळेस नाकारला ज्यास तू माझी आज्ञा मोडलेली आहेस, आणि दुहेरी संधी दिली तर तू बदलाव, पश्चाताप करावं, पण तू बदलला नाही. कदाचित जग तुला मोठं समजत असेल, पण तू माझ्या नजरेत अत्यंत छोटा व्यक्ती आहेस, कारण तुझा केव्हा आध्यात्मिक मृत्यू झालाय तुला हे देखील कळलेलं नाही. प्रेज गॉड, हालेलुया. कळत्या ठिकाणी. अच्छा, आता याचा पॉइंट कसा टर्न करतो परमेश्वर, ज्या प्रकारे हा कोणत्या गादीवर बसलाय, राजाच्या. आज आम्ही सेवेच्या गादीवर, कोणत्या, सेवेच्या. कुणी आराधना करत, बरोबर, कुणी वाद्य वाजवत, कुणी शिक्षण देत, कुणी भविष्यवाणी करत, कुणी भूतांना पळवत, कुणी आजारांना बरं करतं, आणि रिझल्ट लोकांमध्ये येत. काय येतं लोकांमध्ये, रिझल्ट लोकांमध्ये येत. आणि मग त्या रिझल्टद्वारे, त्या मिळलेल्या प्रशंसाद्वारे मला असं वाटतं की आता मी फुलफिल झालेलो आहे आणि देवाच्या राज्यात मला 100% प्रवेश मिळणार आहे. पण ते म्हणतो हे जे होतं ना हे तुझ्यामुळे नाही होत, हे मी तुझ्यामध्ये आहे म्हणून हे कार्य होत आहे. पण तू जर व्यक्तिगत आज्ञा पाळत नाही तर ज्या प्रकारे तो राजाच्या गादीवर बसून लोक त्याचा मान करायचे, तर लोकांनी जे तुझ्याबद्दल कॅरेक्टर सर्टिफिकेट तयार केलंय, खूप पॉवरफुल प्रेयर, खूप सुंदर वचन आहे, खूप आराधना आहे, त्यांच्या कॅरेक्टर सर्टिफिकेटद्वारे मी तुला त्या ठिकाणी प्रवेश देणार नाही. शाऊलला काय वाटतं मी कोण आहे, मी राजा आहे. लोक म्हणतो त्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट मला नाही पाहिजे. आम्हाला पण वाटतं मी काय करतो, संदेश सांग. 4 लोकांना विचार, लोक म्हणतात आवडतात आम्हाला संदेश. ते म्हणतो त्याचं कॅरेक्टर सर्टिफिकेट हातात घेऊन यायचं आणि इथं प्रवेश मिळणार नाही. आपण काय तयार करतो, आपली बुक, एवढे आत्मे जिंकले, 2000 लोकांचं परिवर्तन, 4 मेलेले जिवंत, असंख्य आजारांना बरं केलं, काही भूत पळवले. ते म्हणतो फाईल तयार तू केली, ही फाईल नको दाखवू मला, याचं प्रतिफळ मी देईल. पण प्रतिफळ मिळण्या अगोदर स्वर्गात तुला प्रवेश आहे का नाही हे बघ. कारण तू व्यक्तिगत माझं वचन किती पाळतो हे तू मला सांग. नाही प्रभू माझ्या आराधनेत लोक तल्लीन झाले, नाही जिथे दोघं किंवा तिघं तिथं मी आहे. नाही प्रभू माझं टीचिंग, नाही वचन स्वतःमध्ये सामर्थ्यवान. नाही प्रभू आजारी, नाही मी आरोग्यासाठी किंमत मोजली म्हणून लोक बरं झाले. प्रभू भूत मी माझ्या नावाने आज्ञा करतो किंवा मी त्याला अधिकार दिलेत म्हणून भूत पळतात. तू ही फाईल घेऊन येऊ. त्या ठिकाणी आपण काय तयार करतो, फाईल, आपल्याला उपयोग चाललाय. तर म्हणतो ते नको सांगू, हे बाहेरचे लोक तुझं बाह्य जीवन पाहतात.
पण मी तुझं अंतकरण पाहतो की तू व्यक्तिगत माझं वचन किती पाळतो. ठीक आहे. ते म्हणतो माझ्या नावामुळे काय, तू पहिले होता समर्पित. अनेकदा कसं होतं, प्रभूला या प्रकार सांगायचं, शाऊल पहिले समर्पित नव्हता का? होता. पण प्रभू मध्ये आपण चालतो, कार्य होतं, कीर्ती वाढती, हळूहळू समर्पण कमी होऊन जातं. पण कार्य चालत राहतं का? कारण गिफ्ट आहे. काय गिफ्ट आहे. आणि ते गिफ्ट काम करतं. पण कीर्ती कोणाची वाढती? आपली वाढते. कोणाची वाढती? आपली वाढते. पण ते म्हणतो गिफ्ट काम करतं, पण आता पहिल्यासारखं जे पॅशन होतं ते कमी झालं. पहिल्या दिवसाचं भय होतं ना, ते निघून गेलं. आणि हळूहळू तू कसा मृत्यू अवस्थेकडे पोहोचला तुला कळलं नाही. पण तुला वाटतं नाही उपयोग होतोय ना आपला, ते गिफ्ट काम करतंय, तू काम करत नाही. आणि लक्षात ठेव, दुसरा मला अजून मिळला नाही, दुसरी ट्रेनिंग चालली म्हणून तुला गादीवर बसवलं. जोपर्यंत तूही सुधारावा, तुझ्या बुद्धीत प्रकाश पडावा, नाही तर उद्या तू पडला तर लोकांना कळल का शाऊल पडला म्हणून पलिष्ठीची ताकद वाढेल म्हणून तू थोड्यासाठी बसवलंय, बस तुझं काम चालू आहे इकडे. हे सेवक आहेत. कोण आहेत? सेवक. देवाच्या विरुद्ध जगू लागले, पण खूप प्रभूसाठी काम केलं. देव एका दिवसात किक आउट करणार नाही, कारण ह्यांच्याकडे बघून काही का आत्मे देवाच्या राज्यात आले. बरोबर. पण देव म्हणतो का नाही, आता आध्यात्मिक पतन होते म्हणून परमेश्वर दुसऱ्याला उभा करल जर हा सुधारला नाही तर. आणि प्रभूला संधी देईल की तू बदल का, जर तू पडला ना काही लोक पडतील आणि काही लोकांचा विश्वास देवापासून निघून जाईल. लोक म्हणतील मग आम्हीच का देवाचा होय धरावं, हे आम्हाला शिकवतात आणि स्वतः तेच करतात जे मनाचं करायचं. अनेक लोक अशा प्रकारे प्रभू असून निघून गेले. म्हणून प्रभूने शाऊलाला बसवलं होतं, बस तू जर पडला ना पलिष्ठीची ताकद वाढून जाईल. सैतान काय करतो, भ्रम टाकतो मनात, अरे जर सेवकाचं समर्पण नाही तुम्ही काय प्रार्थना करता, बंद करा या प्रार्थना. अरे तो पडला मग आपण का आपलं जीवन सोडायचं. आपला व्यक्ती प्रभूने कळला का? कळला. पण अनेक लोकांचं कसं असतं, सेवक पडला ते पडतात, सेवक जोशमध्ये ते जोशमध्ये, ते व्यक्तिगत देवासंगती कनेक्ट झालेले नाही. कळतंय ना, पुष्कळ लोकांचं लाईफ आहे ना हे व्यक्तिगत बायबल संगती कनेक्टेड नाही झालं अजून. सेवक म्हणलं बजावट आली वाजली टाळी, मत बजावट आली तर बंद हो गई टाळी. त्यांचं व्यक्तिगत समर्पण नाही म्हणून तोच पाडला तर अनेक लोक पाडणार. म्हणून प्रभूने शाऊलला काय दिली संधी, पण तो केव्हाच आध्यात्मिकरित्या मरण पावलेला आहे. म्हणून मी म्हणलो का आम्ही ज्या प्रभूची सेवा करतो एक सर्टिफिकेट तयार होऊ लागतं. काय होऊ लागतं आपलं सर्टिफिकेट, का माझ्या प्रार्थनेद्वारे लोक बरे होऊ लागले, माझ्या आराधनेमध्ये लोक तल्लीन होऊ लागले, माझ्या संदेशाद्वारे लोकांचं जीवन बदलू लागलं. ते म्हणतो या सर्टिफिकेटद्वारे तिथं प्रवेश नाही. हे जे तू काम करतो याचं प्रतिफळ आहे. त्याचं काय प्रतिफळ, तुला त्या ठिकाणी प्रवेश मिळण्यासाठी जे नवीन जीवन मी तुला दिलं होतं त्यासाठी तू किती आज्ञा पाळली आणि किती वचनं धरून राहिला हे मी चेक करू. म्हणून आपलं काय करा, प्रभूला पूर्ण समर्पण करा, पूर्ण वचनाचा मागे झाला. हे सर्टिफिकेट घेऊन नाही जायचं. ते म्हणतो एक विशेष देवदूत तुझ्याबद्दल मी ठेवलाय नोंद करण्यासाठी की तो रोज माझ्यासाठी काय काम करतो. पण अजून एक देवदूत आहे की तू व्यक्तिगत माझं वचन किती पाळतो हे देखील तो चेक कर. कळतंय ठिकाणी आवड चाललंय. ओके बसा. मग मग जसा शाऊल पुढे बसला होता गादीवर, काय चालवत होता? राज्य. काय चालवत होता? राज्य. त्याच प्रकारे पुष्कळ लोक आध्यात्मिकरित्या मरण पावले आणि मग आता त्यांची आराधना ही कशाने चालली? बुद्धी. त्यांचं वचन हे कशाने चाललंय? बुद्धीने, व्यक्तिगत ज्ञानाने. कशाने? व्यक्तिगत ज्ञानाने. कारण त्यांच्यात ते ज्ञान आलं. आता त्यांच्यात ते ज्ञान आलं, त्यांची प्रार्थना त्यांना ती पाठ झालेली, त्या गोष्टी ते प्रॉपरली मांडू शकतात. म्हणतो नाही की प्रार्थना करतो, हे काय संदेश सांगतो, हे काय आराधना करतो, अरे ते आता त्याच्या व्यक्तिगत ताकदीवर तो करू लागला. तो केव्हाच मेलाय, पण तुला जे दिसतंय हे त्याच्या व्यक्तिगत ताकदीवर सर्व काम चालू आहे. त्याचा आध्यात्मिक मृत्यू केव्हाच झालाय, त्यांनी माझी आज्ञा मोडली. आणि असं नाही का मग आम्ही आज्ञा नाही मोडत का? मोडतो, चुकतं, पण ते बोध करतो. पण जर आपण तो घेत नाही तर आपण आध्यात्मिकरित्या मृत्यू अवस्थेकडे हळूहळू चाललेलो आहे. म्हणून प्रभू काय म्हणतो का ज्यावेळेस स्वर्गाच्या राज्यामध्ये मत्तय काढू आपण. मत्तयमध्ये काय लिहिलं या ठिकाणी? मत्तय 7वा अध्याय 22 आणि 23 वचन. त्या दिवशी मला पुष्कळजण म्हणतील, हे प्रभू प्रभू, आम्ही तुझ्या नावाने भविष्य सांगितली व तुझ्या नावाने भूते काढून टाकली व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले नाहीत काय? आणि तेव्हा मी त्यांना उघड सांगेन की मला कधीच तुमची ओळख नव्हती. ते काय घेऊन आले? आपलं सर्टिफिकेट घेऊन आले. बरोबर आहे. यांनी भूतांचं भविष्य. आज कोणतं सर्टिफिकेट आहे? बाप्तिस्म्याचं. 2000 बाप्तिस्मे, 3000 बाप्तिस्मे, 3 जण मेलेल्यापैकी जिवंत, असंख्य आजारांना बरं केलं. ते म्हणतो सर्टिफिकेट घेऊन येऊ नकोस. सर्टिफिकेटचं मी काय देणार आहे तुला?
प्रतिफळ. प्रतिफळ. तू व्यक्तिगत माझं वचन किती पाळतो हे तू मला सांग. हे लोक काय घेऊन आले होते? सर्टिफिकेट. प्रभू म्हणला मी नाही ओळखत, मी ओळखत नाही. नाही. तुझ्या आराधनेत नाही, माझ्या वाचनामुळे लोक हलायला लागले. तुझ्या संदेशामुळे नाही, वचन स्वतःमध्ये जिवंत आहे म्हणून ते लोकांना स्पर्श करत. आजार यासाठी बरे होतात कारण मी किंमत मोजली, भूत यासाठी पळतात कारण मी तुला अधिकार दिला. मग तू कोणतं सर्टिफिकेट घेऊन मिळवतोस? म्हणून ते तुझी प्रशंसा करतील हे समजू नको का तू खूप वाढलास. तू व्यक्तिगत चेक कर का तू वाचनाबरोबर किती विश्वासू आहे. त्यांच्या कॅरेक्टर सर्टिफिकेट द्वारे स्वतःचा स्पिरिच्युअल लेवल काउंट करायचा नाही. जबरदस्त हो तुम्ही. सर्टिफिकेट येऊन जातं लगेच, थोडं कमी. प्रभू व्यक्तिगत मला तुला फॉलो करायचं का? कारण त्यांना फक्त माझी आराधना, माझं वचन माहितीये, पण प्रभू माझ्या मुद्द्यात काय चालतं, माझे विचार कसे आहेत, माझे प्लॅनिंग कशी आहेत, प्रभू तुझ्यापासून लपलेलं नाहीये. प्रभू आत किती कपटीपणा आहे, आत किती नीचपणा आहे, आत किती द्वेष भरलेला आहे, आत किती रागिष्टपणा आहे, प्रभू तुझ्यापासून लपलेलं नाहीये. प्रभू ते तर फक्त माझं बाह्य जीवन पाहतात, प्रभू आतमध्ये काय ना हे तू मला पाहतो. पण जर त्यांच्या सर्टिफिकेटद्वारे मी तुम्हाला कम्फर्टेबल झोन मध्ये घेऊन बसलो तर प्रभू म्हणणार मी तुला ओळखत नाही. जाणारच नाही. तर इथं फक्त प्रभूने एक दाखला सांगितला, कारण जाणारच नाही तिकडं. कम्युनिकेशनचा प्रश्नच येत नाही. कळतंय ठिकाणी. म्हणून व्यक्तिगत देवाचं वचन पाळणं खूप गरजेचं. मी इथं किती टीचिंग करतो आणि टीव्हीद्वारे किती पब्लिसिटी मिळाली, प्रभू याद्वारे मला तिथं प्रवेश नाही देणार. कसाला तुला टीव्हीद्वारे एवढे लोक वचन पाहू लागले, तुला एवढी पॉप्युलरिटी मिळली, ह्याद्वारे प्रभू मला प्रवेश देणार नाही. प्रभू हे चेक करणार माझं वचन तू किती व्यक्तिगत पाळतो हे मला तू सांग. का? कारण टीचिंग तुझी कुठं आहे? मी रिव्हील केल्याशिवाय तुला काय रिव्हिलेशन होतं? तरी मी धैर्याचा आत्मा दिल्याशिवाय तू काय म्हणतो का प्रभू तुझे आजार बरे होणार? अरे सगळं मी करतो तुझ्यामध्ये. मग तू ह्या सर्टिफिकेटद्वारे स्वतःला कंपनी घेऊन जाऊ नको. तर तू व्यक्तिगत देवाचं वचन पाह. प्रेज गॉड. हालेलुया. आणि पुढचं उदाहरण जर आपण वाचलं, शलमोन. किती लोकांना शलमोन माहितीये? माहितीये. शलमोनाला पण प्रभूने कुठं बसवलं? राजाच्या गादीवर. आणि त्याला कोणतं गिफ्ट होतं? ज्ञान. त्याच्याकडे काय गिफ्ट होतं? ज्ञान. पण बायबल सांगतं का त्यांनी एवढे लग्न केले का ते देवाच्या विरुद्ध आहे. बायबल सांगतं होतं का तुम्ही परस्त्रियांबरोबर जोडू नका, पण त्यांनी त्यांच्याबरोबर काय केले? विवाह केले. आणि बायबल सांगतं, बायबलमध्ये एवढं डिटेलमध्ये नाही पण असं लिहिलंय का त्या ठिकाणाहून यारबाम त्या ठिकाणाहून काय होतो? निघून जात. मग यारबाम तिथून का निघून गेला? तर दुसऱ्या पुस्तकामध्ये त्याच्याबद्दल सर्व डीपमध्ये स्टडी आहे का ज्या शलमोनाशी कृत्य करायचा त्या ठिकाणची वरिष्ठ मंडळी यायची आणि त्याची चुकीचं बरं का, देवाची आज्ञा असं नाही सांगत. तो म्हणायचा ज्ञान माझ्याकडे राज्य चालवायचं, मी तुम्हाला शिकवतो का तुम्ही मला सांगणार? यारबाम तिथून का निघून गेला? कारण यारबाम त्याला व्यक्तिगतरित्या मानला होता का तू ऐक, तू कदाचित लोकांना ज्ञान वाटत असशील पण मी तुला सांगतो की तू देवाच्या विरुद्ध जगतोस. तो म्हणला तू नाही शिकवायचं, तुला कामाला मी अपॉइंट केलं आणि मी आतापर्यंत तुला ज्ञान सांगितलं, तू मला टीचिंग द्यायची नाही. म्हणून यारबाम तिथून निघून गेला. पण देवाला ती गोष्ट आवडली. कोणतरी असं आहे की ज्याला अयोग्यता आवडत नाही. येस बायबलमध्ये नाहीये पण वेगळ्या पुस्तकमध्ये तसं लिहिलंय का यारबाम मध्ये डेअरिंग होती. जो म्हणला शलमोनला ऐक तुझे करतो नाही देवा विरुद्ध आहे, देवाला नाही आवडणार, तुला नाही पटत निघून जातो, मला जातो नाही थांबणार मी. म्हणजे तू गेला रस्त्यात देवाचा त्याला भविष्यवादी भेटला आणि कापडाचे 12 तुकडे केले आणि तो म्हणला 2 मी दाविदामुळेच्या कुटुंबाला देणार. कोणाला? दाविदाच्या मुळं मी ते शलमोनाच्या कुटुंबाला देणार आहे. आणि असं लिहिलंय, जर तुम्ही रीड केलं तर शलमोनाला असं वचन येतं की ऐक दाविदामुळे तू या गादीवर आहे, तर तुला मी केव्हाच टाकून दिला असतं. कारण तू आध्यात्मिकरित्या केव्हाच मेला हे तुला कळलं नाही. पण तुला काय वाटतं मी कशावर बसलोय? गादीवर. त्याच प्रकारे आम्हाला वाटतं मला येतं ना आराधना, मला माहिती येतं वचन, मी करतो प्रार्थना, मी देतो संदेश. ते म्हणतो आध्यात्मिकरित्या केव्हाच मेलाय, चेक कर. आध्यात्मिकरित्या तू केव्हाच मेला. तू माझी आज्ञाच पाळत नाही, तू वचनाप्रमाणे आपलं जीवनक्रम तसं करत नाही. तुला ते पाठांतर झालंय, तुला हे सर्व पाठांतर झालंय. प्रेयर पाठांतर होऊन जाते आम्हाला, नाही होत का? स्टार्टिंगला येत नाही पण नंतर पाठांतर आम्हाला होऊन जात. एखाद्याला बोलण्याचं कौशल्य पण येऊन जात, तो टीचिंग देऊ शकतो, इकडून तिकडून मटेरियल टाकू शकतो. पण ते म्हणतो ऐक आध्यात्मिकरित्या तू पतन पावलेला आहे. म्हणून ते म्हणतो सार्दिसेल मंडळी मला का तुझं जीवन मला ठाऊक आहे. तुला नाव आहे का तू जिवंत आहे? तुला काय आहे? नाव आहे.
पण तू आध्यात्मिकरित्या मरण पावलेला आहेस. लोक टाळ्या वाजवतील, लोक बाह्य गोष्टी बघतील, लोक मध्ये तुझी कीर्ती पसरेल, पण मी हृदय बघतो हार्टमध्ये काय चाललंय, किती माझं वचन तू फॉलो कर. प्रेज गॉड. हालेलुया. समजत्या ठिकाणी माझं हृदय काय चाललं माहितीये का तुम्हाला, माझं मन कसं माहितीये का तुम्हाला, का तुम्ही फक्त मला टीव्हीवर आणि एवढाच मेसेज तुम्ही पाहता, पण माझे विचार कोण बघतो, माझा अंतःकरण कोण बघतो, यस देव बघतो. कधी समजा तुझ्या पुढे दुसरा सेवक चालला, मग मनात ईर्ष्या येते का, मनात कोणता स्वभाव चालतो, देव चेक करतो. यस तुम्ही नाही चेक करणार, कोण चेक करणार, देव करणार. तुम्हाला काय माहित मी काय विचार करतो, एक चेहऱ्यावर स्माइल आहे. देव हृदय पाहणारा परमेश्वर आहे. ते म्हणतो आध्यात्मिकरित्या पतन पाहू नका, तर तुम्ही आपलं पूर्ण समर्पण कोणाला करा, देवाला करा. प्रेज गॉड. हालेलुया. चला जाऊया प्रकटीकरणाच्या पुस्तकाकडे, 3रा अध्याय आणि त्याचं 3रं वचन. यास्तव तू कसे घेतले, हा ओके 3rd वचन, हा सर्व काढूया. यास्तव तू कसे घेतले आणि ऐकले याची आठवण कर आणि ते राख आणि पश्चाताप कर, कारण जर तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा तुझ्यावर येईन आणि कोणत्या घटकेस तुझ्यावर येईन हे तुला कळणारच नाही. प्रेज गॉड. हालेलुया. मी पुन्हा वाचतो, इथं असं लिहिलंय, यास्तव तू कसे घेतले आणि ऐकले याची आठवण कर. तू कसे घेतले आणि ऐकले. मग आता कुणी वचन ऐकलं, कुणी ऐकलं, हा मग ते म्हणतो यास्तव तू आठवण कर, तू कसे घेतले आणि कसे ऐकले. पुढे या प्रकारे परमेश्वर बोलतो, ते राख आणि पश्चाताप कर, कारण जर तू जागृत झाला नाही तर मी चोरासारखा तुझ्यावर येईन आणि कोणत्या घटकेस तुझ्यावर येईन हे तुला कळणार नाही. प्रेज गॉड. हालेलुया. परमेश्वर मंडळी संगती बोलतो. कोणा संगती, मंडळी. हे वचन जगिक माणसासाठी नाही, नाही, ज्यांनी प्रभूचा स्वीकार केलाय आणि जो प्रभूमध्ये चालण्याचा इच्छा बाळगतो, हे वचन त्याच लोकांसाठी आहे. कारण त्याचं टायटलच आहे सार्दसी, कोणती, सार्दिस मंडळीस पत्र. म्हणजे प्रभू त्या लोकांसाठी बोलतो जे प्रभू येशू मध्ये येऊन तारण पावलेले आहे, पण ते तारण पाहून पुन्हा कोणत्या अवस्थेकडे चाललेत, मृत्यू अवस्थेकडे. कोणत्या अवस्थेकडे, मृत्यू अवस्थेकडे. पहिले आपण जगिक होतो म्हणून मृत्यू अवस्थेमध्ये होतो. कोणत्या, मृत्यू अवस्थेमध्ये. येशू मध्ये आल्यानंतर आपण कसं झालो, जिवंत. पण ते म्हणतो जिवंत होऊन पुन्हा कोणत्या अवस्थेकडे, मृत्यू अवस्थेमध्ये. देवाचं हृदय नाही तुटणार का, येस. म्हणून देव म्हणतो का जसं एक मेंढरू हरव माझं हृदय त्यासाठी तुटतं, ते एक येणं गरजेचं आहे. कारण त्यासाठी मी माझं प्रिय पुत्राला वधस्तंभी दिलेलं आहे. प्रेज गॉड. हालेलुया. म्हणून परमेश्वराची इच्छा आहे आपण पूर्ण जीवन प्रभूला समर्पित केलं पाहिजे. परिपूर्ण कुणी नाही, पण देवाला प्रयत्न आवडतात. देवाला आवडतात ते लोक जे रोज आपलं जीवन देवासमोर घेऊन बसतात आणि प्रभू तू चेक कर आणि मला सांग, तू चेक कर आणि मला सांग. ज्या प्रकारे दावीद म्हणतो काय, प्रभू तुझ्या विरुद्ध माझमध्ये काही असेल तर ते काढून टाक, माझं हृदय स्वच्छ कर, माझं हृदय काय कर, स्वच्छ कर. येस. म्हणून लोकांची कॅरेक्टर जास्त लोक प्रशंसा करतील, प्रेज गॉड, कोणाला गौरव द्या, देवाला. प्रभू मला चेक कर. त्यांच्या सर्टिफिकेटद्वारे जर प्रभूकडे गेले, प्रभू म्हणणार मी ओळखत, फाईल कुठे ठेव, बाजूला ठेव, मी चांगली फाईल रेकॉर्ड तिथं ठेवलाय तुझं, आणि त्याचं प्रतिफळ मी तुला 100% देणार आहे. प्रेज गॉड. हालेलुया. प्रभूची सेवा करता असताना आमचं प्रसिद्धी वाढेल, पण त्या प्रसिद्धीद्वारे कम्फर्टेबल झोन मध्ये जायचं नाही, कारण त्याद्वारे तिथं प्रवेश मिळणार नाही. आपलं तारण टिकून ठेवणं याचद्वारे आम्हाला प्रवेश मिळणार आहे. प्रेज गॉड. प्रे करूया, आपण उभं राहूया सर्व. हे पित्या परमेश्वर तुला धन्यवाद देतो. धन्यवाद येशू. हालेलुया. अशी बोललास, हो धन्यवाद येशू राजा. हे प्रभू तू म्हणतोस का तुला नाव आहे का तू जिवंत आहे, यस, पण तू आध्यात्मिकरित्या मरण पावलेला आहे. हो येशू राजा. पण देवा तुझी इच्छा नाही का आम्ही मरण अवस्थेमध्येच राहू, होय माझे देवा. तुझी इच्छा आहे प्रभू, कारण तू पुढे म्हणतो का तू आपल्या मेलेल्या गोष्टी स्थिराव. यस, तू आम्हाला पुन्हा संधी देतो माझ्या परमेश्वर. हो येशू राजा. देवा तू आम्हाला जन्म दिला, होय माझे देवा. वेदना सहन केली हालेलुया. माझ्या परमेश्वरा. म्हणून हे माझ्या पित्या परमेश्वर, यस, आम्ही प्रार्थना करतो का प्रभू परमेश्वर, लोक आमची किती प्रशंसा करतात, लोक आम्हाला किती डोक्यावर उचलून धरतात, याकडे आम्ही पाहणार नाही प्रभू. यस, पण आमचं व्यक्तिगत समर्पण तुझ्याकडे असणं हे खूप गरजेचं आहे. हो ईश्वराजा. व्यक्तिगत तुझी आज्ञा पाळणं हे खूप महत्वाचं आहे. हो ईश्वराजा. देवा आमचं जीवन तू तपासतो. यस, आमचं बाह्य स्वरूप फक्त लोक पाहतात, ते हो आमची ईश. प्रशंसा करतात. होय तुमची प्रार्थना, तुमची आराधना, तुमचं वचन, ओ तुम्ही चर्चमध्ये खूप ऍक्टिव्ह आहात, पण देवा तू बघतोस का वचनामध्ये मी किती ऍक्टिव्ह, यस, मी तुझं मन किती धरण्याचा प्रयत्न करतो.
हे पित्या, तुझी इच्छा आहे माझ्या परमेश्वरा का मी पुन्हा जिवंत व्हावं हो ईश्वराजा. आणि पुन्हा मी पराक्रम तुझ्या गरुडी झटावं माझ्या परमेश्वरा. yes, yes. म्हणून विशेषतः आम्ही सर्व नम्र होतो प्रभू. होय माझे देवा. म्हणतो का हे माझ्या परमेश्वरा, Yes. जर माझ्या हृदयामध्ये तुझ्या विरुद्ध काही असेल हो तर ईश्वराजा. मला क्षमा कर. क्षमा कर येशू. माझं पाप माझ्या डोळ्यांसमोर उघड कर माझ्या प्रभू. होय माझे देवा. माझ्या चुकीची जाणीव मला होत हो ईश्वराजा. आणि प्रभू ती मान्य करण्याची ताकद मला दे. यस माझे देवा. आणि प्रभू आम्हात तुझा गौरव होतो. हो ईश्वराजा. थँक्यू फादर. धन्यवाद येशू. बोल माझ्या प्रभू. यस. जसं आम्ही बायबल उघडू, जसं आम्ही चर्चला जाऊ, आम्ही प्रार्थनेला जाऊ होय माझे देवा. ती फक्त एक चक्कर नसू दे माझ्या यस यस. पण तो सेवकाला आम्ही त्या ठिकाणी भविष्यवादी म्हणून समजावं प्रभू. हो ईश्वराजा. तो आम्हाशी बोलतो माझ्या यस माझे देवा. म्हणून प्रभू ते येणारं वचन हालेलुया. कोणासाठी हो ईश्वराजा. मस्तसाठी. यस माझे देवा. माझ्यात काही घाण असेल ना प्रभू ती दूर कर. दूर कर ईश्वराजा. कारण देवा मला आध्यात्मिक जिवंत राहायचं आहे. हो ईश्वराजा. जे वचन आज आम्ही ऐकलं ते आम्हाला पूर्ण होऊ नये ही तुझी Yes. इच्छा आहे माझ्या परमेश्वर. पण आम्ही त्या वचनापासून वाचावं आणि स्वर्गात आम्हाला प्रशस्तपणे प्रवेश मिळावा आणि जी सेवा करतात त्यांना मोठं प्रतिफळ मिळावं. होय माझे देवा. ते म्हणतो का माझं आज्ञा पाळ, यस. माझ्या वचनाप्रमाणे हालेलुया. आणि तुझ्यात माझा गौरव होऊ दे. यस. हो आपण सर्व आणि प्रार्थना करू. देवा अजून माझी धाव पूर्ण झालेली नाहीये माझ्या. हो ईश्वराजा. मला वाटतं का मी आहे, यस. पण देवा तुझ्या नजरेने ज्यास मी पाहतो तर मला वाटतं का मी अजून पुढंच नाहीये प्रभू. हो ईश्वराजा. मला खूप चालायचंय प्रभू. यस माझे देवा. मला खूप पळायचंय. हालेलुया. मला तुझी आज्ञा पाळायची. यस यस. तुला आवडणारं जीवन मला जगायचं. होय माझे देवा. कारण देवा तू व्यक्तिगत जीवन पाहतो प्रभू. यस यस. मला ताकद दे प्रभू. ताकद दे प्रभू. मला ताकद दे चालण्यासाठी. ताकद दे ईश्वराजा. धाव मला पूर्ण करायची. हो ईश्वराजा. या देहाला मारायची ताकद मला दे. यस. गौरव तुला देतो आणि प्रार्थना प्रभूच्या नावात मागतो. आमेन.